शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी संतोष अंधेरे या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या भेंडी पिकाची लागवड करण्यासाठी भेंडी पिकामध्ये गवत हे भरपूर प्रमाणात निघतं आहे आणि आपल्याला गवत बेंडणी करण्यासाठी भरपूर मजुरांची गरज लागते आणि आपलं आर्थिक नुकसान होतं आहे. त्याच्यामुळं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भेंडी पिकामध्ये गवत निघू नये म्हणून कुठल्या बीजनाशकाची फवारणी करावी याची माहिती देणार आहे. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. हा बघू शकता, हा मी भेंडीचा प्लॉट बनवला आहे. याची उकलन मी नोव्हेंबर महिन्यामध्ये केलेलं आहे. पूर्ण प्लॉट हा नोव्हेंबर महिन्यामध्ये रेडी करून ठेवलेला होता आणि त्याच्यामध्ये आता मी आज 29 एप्रिल आहे. मी आज भेंडीची लागवड करणार आहे याच्यामध्ये आणि वांग्याची लागवड करण्यासाठी मी कायरा जातीचं 1.25 किलोचं भेंडीचं बियाणं घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी त्याची लागवड करणार आहे आणि त्याच्या जोडीला मी वांग्याची लागवड करणार आहे. आपण पावसाळ्यामध्ये लागवड जर केली तर आपल्याला एप्रिल महिन्यात लागवड केली तर जून महिन्यामध्ये भेंडीचे तोडे चालू होतात आणि पावसाळ्यामध्ये भेंडीची लागवड कमी असल्यामुळे आपल्याला उत्पादन भरपूर मिळतं आहे. त्याच्यामुळं तुम्ही एप्रिल महिन्यामध्ये भेंडीची लागवड करा. जून महिन्यामध्ये उत्पादन चालू होईल आणि पावसाळ्यामध्ये रेटसुद्धा चांगले असतात. हे बघू शकता, अशा पद्धतीनं मी भेंडीची ठिबकी अंथरून घेतलं आहे. जी कलिंगडसाठी लागवड करतो त्यात ठिबकचा वापर मी 1.25 फुटाच्या ठिबकचा वापर करतो. मी 2 सऱ्यांमधील अंतर हे 6 फुटाचं ठेवलं आहे. हे बघू शकता, अशा पद्धतीने ही सरी याच्यावर मी ठिबक लावले. मधली एक सरी सोडून दिले आणि त्या साईडला एक सरी त्याच्यामध्ये मी ठिबक अंथरून घेतलं आहे. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी बीजनाशक कोणती फवारणी करावी याची माहिती देणार आहे. हे बघू शकता, हे पेंडिरीचं आहे आणि हे GSP कंपनीचं आहे. हे एक चांगल्या प्रकारचं बीजनाशक आहे. याच्यामध्ये पेंडामिथालिन 38.60% हे केमिकल आहे आणि त्याच्या जोडीला सोडियम सॉल्ट अशी 10-12 प्रकारची कंटेंट आहेत का जी गवताच्या बियांची उगवण होऊ देत नाही आणि हे फक्त गवताचंच बीजाचं अंकुरण होऊन देत नाही. बाकी इतर मोठ्या पानांची वनस्पती असते त्याची उगवण होते आणि आपल्याला जास्तीत जास्त गवत हे त्रास देत असते. बाकीचं आपण बेंडणी करू शकतो. तर तुम्हाला या औषधाची फवारणी करण्यासाठी तुम्हाला 15 लिटर पाण्यामध्ये 100 ml औषध घ्यायचं आहे आणि तुम्ही त्याचं पूर्ण द्रावण बनवून घ्या व्यवस्थित आणि त्याच्यानंतर तुम्हाला फवारणी करण्याची मी पद्धत सांगतो. ही समजा आपली ठिबक आहे. बघू शकता, अशा पद्धतीने ठिबक आहे. तर काय करायचं, तुम्ही द्रावण बनवलं आहे तर या साईडला 1.25 फूट आणि या साईडला 1.25 फूट अशा पद्धतीनं त्याची पूर्ण फवारणी करून घ्यायची. सुक्या ढेकलांवर त्याची फवारणी करायची असते. तुम्ही जागा भिजल्यानंतर त्याची फवारणी करू नका. गवताचं बी हे निघणारच, परंतु तुम्ही सुक्या ढेकलांवर त्याची फवारणी करून घ्यायची. आज समजा पूर्ण फवारणी करून घ्या. एवढ्यापर्यंत अशी 1.25 फूट ठिबकच्या त्या साईडला 1.25 फूट, ठिबकच्या साईडला 1.25 फूट अशा पद्धतीनं फवारणी करून घ्या. अशी फवारणी करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला फवारणी झाल्यानंतर 2 तासानंतर तुम्हाला पूर्ण प्लॉटला पाणी देऊन घ्यायचं आहे. तुम्ही जेव्हा पाणी पूर्ण प्लॉटला सोडून घ्याल तेव्हा पाणी हे पूर्ण तुमचा जोपर्यंत औषध फवारणी केले तेपर्यंतचा प्लॉट हा तुमचा पूर्ण भिजून गेला पाहिजे आणि भिजल्यानंतर त्याचा एक लेअर बनला जाईल आणि त्याच्यामुळं जे गवताचं बी आहे त्या बियाचं अंकुरण होणार नाही आणि ते गवत तुमचं निघणार नाही आणि त्याच्यामुळं तुम्हाला गवत बेंडणीचा त्रास हा भरपूर प्रमाणात म्हणजे 50%च्या पुढं त्रास कमी होऊन जाईल. कारण इतर वनस्पतीचं बी हे निघतं आहे, गवताचं फक्त निघत नाही आणि गवत हे लहान असते म्हणून आपल्याला बेंडणीसाठी भरपूर त्रास होतो. तर मी या व्हिडिओमध्ये ज्या औषधाची माहिती दिली आहे तुम्ही ती तुमच्या भेंडी किंवा कुठल्याही पिकाची लागवड करण्यासाठी फवारणी करा. तुम्हाला गवत बेंडणीचा त्रास हा कमी होऊन जाईल. गवताचं बी हे निघणार नाही आणि हे चांगल्या प्रकारचं औषध आहे. मी सुद्धा या औषधाची फवारणी माझ्या प्लॉटमध्ये करतो. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी कायरा भेंडीची लागवड कशा पद्धतीने करायची आणि ते तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे. आता या व्हिडिओमध्ये मी जी माहिती दिली आहे ती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच चांगली माहिती घेऊन.